मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेम मध्ये एक मोठी अपडेट सर्वांच्या समोर सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. 5 मे 2025 रोजी मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता हे पैसे कोणाला जमा झालेले आहेत आणि कोणाला जमा झाले नाहीत, काय कारण होतं की ज्यांना लेट पेमेंट जमा झालेलं आहे, याच्या सर्व प्रश्नांच्या विषयी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल. दिनांक 5 मे 2025 ला मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. आपणच सांगत असतो की क्लेम स्टेटस पेंडिंग आहे, पण अजूनही विद्यार्थ्यांना पेमेंट जमा झालेली नाही. मॅक्झिमम जे रिझन आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण ते बजेट उपलब्ध नाही. मग अशाच बजेट उपलब्ध नसतानाही कालच्या डेटमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. मग सर्व विद्यार्थी परेशान आहेत. काही विद्यार्थ्यांचे पैसे आलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत. मग बजेट नसतानाही कशा प्रकारचे पैसे आलेले आहेत, अशा प्रकारचे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. तर बघा, जाणून घेऊया जे विद्यार्थ्यांना पैसे आलेले आहेत, ज्यांचं पेमेंट हे फेल झालं होतं, त्यांनाच हे पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. जसं तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता, जे की कालच्या डेटमध्ये म्हणजेच 5 मे 2025 ला या ठिकाणी पेमेंट जमा झालेली आहे. 8 एप्रिल 2025 च्या नंतरच आता ही जस्ट म्हणजे 5 मे 2025 ला ही पेमेंट जमा झालेली आहे. आता खूप सारे विद्यार्थी सांगत असतात की मला पेमेंट आले नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट हे फेल झालं होतं, त्याच विद्यार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे 5 मे 2025 रोजी जमा झालेले आहेत. असं तुम्ही या ठिकाणी कमेंट पाहू शकता. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हे प्रश्न केलेले आहे की बजेट नव्हता तर मग पेमेंट कशी जमा झालेली आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांचं पेमेंट हे फेल झालं म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, विद्यार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हतं, म्हणून ते पेमेंट फेल झालं होतं. म्हणजे जे शासनाकडून जे बजेट होतं, ते बजेट त्यांच्या मेन हेड मधून मायनस झालेलंच होतं. फक्त जे विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पोहोचलेलं नव्हतं. म्हणजेच काय, त्यांचा आधार लिंक नसल्यामुळे त्यांचं पेमेंट फेल झालं होतं. म्हणजे जे जे बजेट 8 एप्रिल 2025 पर्यंत जे बजेट होतं, त्याच बजेटमधून ते बजेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते. पण विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट न जाता मध्येच अडकून होतं, आणि त्याचं महत्वाचं रिझन म्हणजे ही प्रक्रिया असते ती डीबीटीद्वारे. म्हणजेच काय, तुमच्या आधार कार्डनुसार. जर तुमच्या बँकेला आधार कार्ड प्रॉपर लिंक असेल तर तुम्हाला ते पैसे हे मिळून जातात. हे आपण नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो. पण तेच पैसे 5 मे 2025 या ठिकाणी जसं तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता, हे जमा झालेले आहेत. यामध्ये बजेटचं काही देणं घेणं नाही, कारण की यांचे पैसे हे ऑलरेडीच शासनाच्या बजेटमधून मायनस झाले होते. फक्त या विद्यार्थ्यांच्या खात्याला आधार कार्ड प्रॉपर पद्धतीने लिंक नव्हता, म्हणून यांचे पैसे जे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नव्हतं. हा एक मुख्य कारण यामध्ये आहे. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एम-ए-पी-एस चा क्लेम केलेला आहे, त्यांच्यासाठी जर महत्वाचं बघितलं तर तुमची पेमेंट जर फेल होऊ नये असं वाटत असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर प्रॉपर पद्धतीनं आपला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं. आता बँकेला ज्यावेळेस आपण आधार कार्ड लिंक करतो, ते कुठलीही बँक जरी असेल, त्या ठिकाणीही पैसे येऊ शकतात. फक्त प्रॉपर पद्धतीनं तुमचा जे ऑनलाईन आपण ज्यावेळेस चेक करतो, त्यावेळेस तुमचा आधार कार्ड कुठल्याही बँकेशी प्रॉपर पद्धतीने ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जर बघितलं तर ओल्ड अकाउंट या ठिकाणी बँकेला लिंक असतं, मग त्यामुळे त्यांचे पैसे हे जुन्या बँकेमध्ये निघून जातात. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं 0-0 सक्सेस दाखवतं आणि पेमेंट जे आहे तुमच्या अकाउंटला आली नाही, तर त्यांना डबल पेमेंट येणार नाही, आपण ऑलरेडी सांगितलं होतं. कारण की ती जे पेमेंट आहे ते सक्सेसफुली तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे. फक्त ज्यांचं पेमेंट हे फेल झालं होतं आधार लिंक नसल्यामुळे, त्याच विद्यार्थ्यांचं पेमेंट हे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे. म्हणून सर्व विद्यार्थी गोंधळून न जाता, आता शासनाकडे बजेट उपलब्ध नाही, तुमचा फक्त क्लेम स्टेटस जर पेंडिंग असेल, तर तुमचं ज्यावेळेस शासनाकडून पेमेंट डिस्ट्रीब्यूटचं काम चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील. पण आजच तुम्ही जर एम-ए-पी-एस चा जर क्लेम केला असेल आणि तुम्हाला आजपर्यंत जर पैसे मिळाले नसतील, सर्वात काम आपलं महत्वाचं करायचं आहे ते म्हणजे आपल्या बँकेला आधार लिंक. प्रॉपर पद्धतीने जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल, तर तुमचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील, हे 100% खात्री आहे. पण तुमचा जर आधार कार्ड लिंक नसेल, तर तुमचे पैसे हे अशाच प्रकारचे जे फेल झालेले आहेत, ते फेल नुसार तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे. आता हे पहा, 8 एप्रिल 2025 च्या नंतर 5 मे 2025 ला जवळपास 1 महिन्याच्या गॅप नंतर यांचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. म्हणून तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल, तर आजच आपल्या बँकेशी, कुठलीही बँक करू शकता तुम्ही, पोस्टाची बँक असेल, एचडीएफसी असेल, कुठलीही जे तुम्हाला बँक आहे त्या बँकेला तुमचं प्रॉपर पद्धतीने आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे. फक्त एवढंच पाहायचं आहे की आपला जो आधार जुना जर एखाद्या बँकेला जर लिंक असेल आणि ती जर बँक आता तुम्ही वापरत नसाल, लगेच त्या बँकेकडून तुमचा जो काय आधार
सीडिंग स्टेटस आहे तो डिऍक्टिव्हेट करून घ्यायचा आणि नवीन बँकेला तुमचा आधार जो आहे तो लिंक करून घ्यायचा. इतकी प्रोसेस केल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे मिळून जातील. मॅक्झिमम विद्यार्थी हे परेशान आहेत की माझ्या मित्राचे पैसे आलेत पण माझे नाही आले. याचा महत्वाचा रिझन म्हणजे ज्यांची पेमेंट हे फेल झाली होती त्यांनाच हे पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ज्यांचं न्यू क्लेम आहे, रिसबमिटेड क्लेम आहे, ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी मात्र नवीन बजेट उपलब्ध झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रोसेस चालू होईल. आज मात्र जे पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालेली आहे ते फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांची पेमेंट आहे फेल झाली होती अशाच विद्यार्थ्यांचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यामुळे जास्त काळजी न करता आपला जो काय एमएपीएस चा क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये नेऊन ठेवायचा आहे. ज्यावेळेस गव्हर्नमेंट कडून बजेट डिस्ट्रीब्यूट होईल त्यावेळेस तुम्हाला पैसे हे मिळून जातील. जर आजपर्यंत क्लेम केला नसेल तर लवकरात लवकर क्लेम सबमिट करून घ्यायचा आहे. तुम्हाला काय जे काही अडचणी आहेत ते लवकरात लवकर सॉल्व्ह करून घेऊन तुमचा जो काही क्लेम आहे ते लवकरात लवकर सबमिट करून घ्यायचं असेल. तुम्हाला एमएपीएस बाबत कुठली जरी अडचण येत असेल तर आपले व्हिडिओ लिस्ट तुम्ही चेक करू शकता आणि संपूर्ण प्लेलिस्टची जी लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुमचा कुठलाही एमएपीएस चा जर प्रॉब्लेम असेल तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील. फक्त ते गरज आहे तुमची व्हिडिओ पाहण्याची. तर मित्रांनो आपण एमएपीएस क्लेम बाबत अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.